नमस्कार, हांव सोमयाजी सुहोता दीक्षित आपटे आज परत एकदा तुमच्या मुखार गेला। आजचो विषय अक्षय तृतीया आमी कित्याक मनयतात हो विषय आसा। तर सगळ्यात महत्वाचो मुद्दो जो आमकां पुराणांत दाखलो मेळटा अक्षय तृतीयेचो तो म्हणजे महर्षी व्यासांनी जे महाभारत बरयले आणि म्हणजे सांगले आणि गणपतीन बरयले तो जो म्हणजे ते काव्य बरोवपाक जी सुरवात केली ती अक्षय तृतीयेक अशें एक वचन आसा। आणि कहाणी म्हणाल जाल्यार एक कहाणी अशी येता की एक धर्मदास नावाचो एक मनीस आसलो आणि तो खूप गरीब आसलो आणि तो सदांच देवा कडेन सांगतालो की म्हाका असो गरीब दवरूं नाका, म्हाका श्रीमंत जावपाची इच्छा आसा। आणि एक दीस परमेश्वरान तेचे साकडे ऐकले आणि एक ब्राह्मण तेका मेळ्ळो वाटेक। तर हेणे तेका सांगले की आपूण खूप दरिद्री आसा, आपल्याक द्रव्य मेळची आपली इच्छा आसा, हे ब्राह्मण देवता, तुम्ही कितें म्हाका उपाय सांगात म्हणून। तर त्या ब्राह्मणान सांगले की अक्षय तृतीयेक तू जाता तितकें दान कर म्हणून। तर तेणे ठरयलें की आपूण ह्या अक्षय तृतीयेक आपल्याक जाता त्या हिशोबान आपूण दान करतलो म्हणून। आणि तेणे चडशे जे आपल्या घरान महत्वाचे जे लागताले तितकेच सामान दवरलें, बाकीचे सगळे तेणे दान दिले। आणि त्याच्या मागीर त्याच्या फुडल्या जन्मान तो त्याच कुशावती नगरीचो राजा जालो आणि गेल्या जन्मी दिलेल्या सगळ्या दानाच्या प्रभावान तेका ह्याय जन्मान जे दिल्ले त्याच्या दुप्पट तिप्पट मेळ्ळे। आणि दान दिलेले हे पुण्यकर्म त्याचे अक्षय म्हणजे केन्नाच त्या पुण्याचो क्षय जायना अशा पद्धतीन ते पुण्य त्याचे उरले आणि म्हणून तेका सद्बुद्धी सुद्धा जाली की ह्याय जन्मान तेणे दान केले। आता अक्षय तृतीया या फक्त नावाची फोड जर केली जाल्यार अ आणि क्षय, क्षय म्हणजे जे सोंपता आणि अक्षय म्हणजे जे केन्नाच सोंपना आणि ज्या तुम्ही त्या दिसाचे दान करतात ते केन्नाच तुमकां म्हणजे दान केलेले जे पुण्य आसा ते केन्नाच सोंपचे ना अशा पद्धतीन ही अक्षय तृतीया आसा। आणि एक अशी एक कथा आढळून येता की एक ब्राह्मण दरिद्री ब्राह्मण आसलो आणि तेका संतान बी काय नासले आणि तेका अशी एक गजाल कळली की आमच्या गांवान एक म्हणजे वसिष्ठ येयला। तेन्ना त्याच्या बायलेन सांगले की तुम्ही वसिष्ठा कडेन वचून सांगात आणि त्याच्या कडल्यान कितें तरी मार्गदर्शन घेयात। तेन्ना तो बायलेचे आयकून वसिष्ठ मुनी कडेन गेलो, ताणें आपले सगळे गाराणें सांगले की आपूण दरिद्री आसा, आपल्याक संतान ना, ती जावची, आपूण कितें करूं। तर वसिष्ठान तेन्ना तेका सांगले की अक्षय तृतीयेचे व्रत तूं कर, त्या दिसा ब्राह्मणाक आपय, विष्णूची पूजा कर आणि भरपूर दान दी। आणि ते दरिद्री जरी असलो तरी त्याच्याकडे जे असले त्या हितून तेणे ते दान केले आणि त्या प्रभावान तेका संतती जाली आणि तो श्रीमंतय जालो अशी एक कथा आमकां पळोवंक मेळटा। त्या दिसा परशुरामांची सुद्धा म्हणजे भगवान परशुराम जो आमच्या कोकणाची भूमीची निर्मिती केला त्याचो जन्म सुद्धा हो अक्षय तृतीयेचो। आता त्या दिसा कितें करपाचें तर अक्षय तृतीये दिसा सकाळी फांतोडे ब्राह्म मुहूर्तार म्हणजे बेगीन उठून बरें आंगाक तेल लावन आमी जशी दिवाळीक आमी जशे साजरे करता त्या पद्धतीन तेल उठणे लावन आमी स्नान करपाचें, घराक तोरणे बांदपाची, रांगोळी काडपाची, त्याच्या उपरांत देवघर जे आसा ते साफ स्वच्छ करून देवांची आपल्या देवघरांतल्या देवाची बरी व्यवस्थित पूजा करपाची, तेका फुलां हार अशा पद्धतीन फुलां अर्पण करपाची आणि शक्यतो तोराचे जे आमी पने म्हणटात ते करपाचे, डाळीची कोशिंबीर करपाची आणि ब्राह्मणाक आफोवपाचें, तेका कितें तरी दान दिवपाचें आणि त्याचो जो पने डाळीची कोशिंबीर गोड धोड अशें करून दनपारचो नैवेद्य दाखोवपाचो, दनपारा आरती करपाची आणि त्या दिसा खंय तरी आपल्या कडल्यान एक दान घडूंक जाय। आणि आमी एक पद्धत अशी आहा की आमी सुवर्ण विकत घेता। सुवर्ण विकत घेवपाचें सुद्धा कारण अशें की ते आमी घेतलेले जो घेवपाची जी क्रिया घडली ती अक्षय जावची म्हणून त्या दिसा सोने विकत घेतात। म्हणजे अशी आमी अनेक सोने घेवपाचे प्रसंग अक्षय असे प्रसंग आमचेर येवचे म्हणून त्या दिसा आमी भांगर विकत घेतात। तर अशा पद्धतीन आयज हांवें थोडक्या भितर तुमकां ही अक्षय तृतीयेची माहिती दिली। पुन्हा अशेच पद्धतीन हांव कितें विशय घेवन तुमच्या मुखार येतलो, तोपर्यंत अशेंच मोग म्हजेर कायम दवरचें। धन्यवाद।